आपल्या वागण्यात जर खोटेपणा नसला की जगण्यातील मोठेपणा हा लवकर मिळवता येतो. जीवनाच्या प्रवासात आपल्याला अनेक लोक भेटतात. त्यातील काही आपला फायदा घेतात तर काही आपल्याला आधार देतात. जे फायदा घेतात ते लोक डोक्यात जातात आणि जे आपल्याला आपल्या गरजेच्या वेळी आधार देतात ते लोक कायम आपल्या हृदयात राहतात. पाण्यासारखं आपलं मन कसं स्वच्छ आणि पारदर्शक असावे. सहज जरी डोकावून पाहिलं तरीही तळापर्यंत स्वच्छ दिसावं. कधी कुणाविषयी मनात गढूळता नसावी, तेव्हाच ते पारदर्शक तळापर्यंत दिसतं. तुमच्या विचारांमध्ये एवढी ताकद असते की ते तुमच्या वाटेत आलेल्या अपयशालाही मागे सारून यश तुम्हाला मिळवून देऊ शकतात. जगात सगळे म्हणतात की जगातील लोक खूप स्वार्थी आहेत, पण असं कोणी कधीच म्हणत नाही की मीही थोडासा स्वार्थीच आहे. माणसांना सवयच असते की प्रत्येकाकडे बोट दाखवण्याची, पण स्वतःकडे बोट दाखवण्याची कधी कोणाची हिंमत होत नाही. पण दुसऱ्याकडे बोट दाखवताना उरलेली सगळी स्वतःकडेच असतात. हेच माणूस खरं तर विसरतो. दुःखाची झळ आणि वेदनांची कळ ज्या लोकांना समजते तेच लोक सर्वसाधारणपणे सर्वांशी प्रेमाने वागतात आणि साधे सरळ आयुष्य जगत असतात. निर्णय चूक किंवा बरोबर हे कधी कधी कळत नाही, पण जेव्हा त्याचे परिणाम सकारात्मक होतो किंवा नकारात्मक होतो तेव्हाच कळते की आपला निर्णय कुठेतरी चुकलेला आहे. स्वतःच्या खिशाला कधीही न परवडणारी स्वप्न स्वतःच्या मुलांसाठी फक्त त्याचे आईवडीलच पाहू शकतात. काही वेळेला काही बाबतीत कमीपणा पचवून घ्यायलाही मनाचा खूप मोठेपणा असावा लागतो. उगाच सल्ले देणारे लोक पावलोपावली भेटतात, पण योग्य सल्ला देणारे लोक मात्र सहज मिळत नाहीत. माणसाकडे काही ना काही कमी हे असते, पण त्या कमीतही काहीतरी चांगलं शोधून जो आनंदी जीवन जगतो तो खरंच खूप श्रीमंत असतो. एकदा वाईट अनुभव आला किंवा तुम्ही हरलात म्हणून कधीही तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करणे सोडू नका. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करणे थांबवता तेव्हा वाईट अनुभव व वाईट दिवस हे तुमच्या स्वप्नांना मागे टाकून जिंकत असतात.